राजेंद्र गवई साहेबांचा अरे भ्रष्टाचारी सार्वजनिक बांधकाम विभागाचं करायचं काय? खाली मुठीवर पाय, अरे भ्रष्टाचारी एमएसआरडीसी विभागाचं करायचं काय? खाली मुठीवर पाय, अरे भ्रष्टाचारी रणजित हांडेचं करायचं काय? खाली मुठीवर पाय. अरे सुरूर वाई पाचगणी महाबळेश्वर आणि पोलादपूर या रस्त्याचं 400 कोटीचं काम घरगवंडी लावून हाताने केलं जातंय. या कामाचा दर्जा काय आहे हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. मात्र 400 कोटीचं काम तो ठेकेदार घरगवंडी लावून काम करून घेण्याची एवढी हिंमत होती त्याची. या भ्रष्टाचारामध्ये कोण कोण सामील आहे? कारण हे काम दिलोनं घेतलेलं नाही. 17.13% आबोनं काम घेतलेलं आहे. 270 कोटीचं काम 400 कोटीला घेतलेलं आहे वाढीव काम. आणि वाढीव कामाचा जर हा दर्जा असेल तर वाटण्यावारी रक्कम किती गेली? सार्वजनिक बांधकाम विभागाचा मुख्य अभियंता रणजित हांडे झोपा काढतोय का? सार्वजनिक बांधकाम विभागाचे इतर अधिकारी काय घरच्या फुकून बसलेत का? एमएसआरडीसीला भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे. ही काढण्यासाठी आम्ही मंत्री महोदय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंना 1 महिन्यापूर्वी पत्र व्यवहार केलेला आहे की त्या ठेकेदारावरती कारवाई करा, त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा आणि या कामाची खात्रीने चौकशी करा. कारण 15 ऑगस्टला आंदोलन करणं आम्हाला हौस नव्हती. मात्र हे आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले यांनी करायला भाग पाडलं. आम्ही बाबाराजांना हेच म्हणतोय की राज्यामध्ये मंत्री महोदय काय टक्केवारी घेत आहेत का म्हणून चर्चा चालू आहे. आपण छत्रपतीचे वंशज आहात, ही बदनामी आम्ही सातारकर खपवून घेणार नाही. आपण आपली भूमिका स्पष्ट करा. मात्र शिवेंद्रराजे भोसले भूमिका स्पष्ट करत नाहीत. म्हणून आजपासून आम्ही बेमुदत आंदोलनाला सुरुवात केलेली आणि आमची गोष्ट हीच आहे की मंत्री शिवेंद्रराजे भोसले जवाब तोपर्यंत त्या कामाच्या चौकशीचे आदेश निघत नाही, त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केला जात नाही आणि याची खात्रीने चौकशी होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन हे मुदत चालूच राहील. याची नोंद मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले घ्यावे. आपण छत्रपती आहात, आम्हाला आदरणीय आहात, वंदनीय आहात. मात्र राज्यामध्ये जर छत्रपती बदनाम होत असतील तर आम्ही सहन करणार नाही. राजे आपल्याला आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल. दुसरा विषय आहे, आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आरक्षित जागेवरती बांधकाम होत आहे म्हणून जर सातारा नगरपालिकेला अर्ज केला असेल, त्या अर्जानं तो प्रवीण पाटील जर सराईत गुंड याला सुपारी देत असेल आणि तो सराईत गुंड माझ्यासारख्याला भेटून सांगत असेल की मी 3 मर्डर केल्यात, 2 बलात्कार केलेत, 1 पोक्सो केलाय, 407 हाफ मर्डर केलेले आहेत, गर्दीत मारामारी केलेली आहे, 4था मर्डर तुमचा होईल. तर या प्रवीण पाटलाला संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत PNS 111 नुसार कारवाई करावी, अन्यथा मोक्षांतरित कारवाई करावी, जेणेकरून आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता सुरक्षित राहील. आणि ही जबाबदारी सातारा पोलिसांच्या या प्रमुख मागणीसाठी आज रोजीपासून आम्ही बेमुदत आंदोलनाला सुरुवात केलेली. याची नोंद जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने घ्यावी ही विनंती. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.